नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची निमित्त मात्र ही कादंबरी आणि आज भाग 9. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, ऐकूयात सुरेश वैद्य लिखित निमित्त मात्र भाग 9. इन्स्पेक्टर पाटील सगळी पोलीस कारवाई आटोपल्यानंतर माझ्या फ्लॅटमधनं बाहेर पडले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. अर्थात जाण्यापूर्वी कडक भाषेत मला काही सूचना आणि ताकीद द्यायला ते विसरले नव्हते. पोलीस गेल्यानंतर मी अर्चाला भेटायचा निर्णय घेतला. सध्या तरी ती एकटीच अशी होती की जिचा ठाव ठिकाणा मला माहिती होता. साधारण 15-20 मिनिटात मी पटेल नगरमधल्या बंगला नंबर 9 समोर आलो. पल्सर स्टँडला लावली आणि मी गेटमधनं आत शिरलो. बंगल्याच्या मुख्य दाराजवळ आलो तर दाराला भलं मोठं कुलूप लटकत होतं. काय करावं या विचारात क्षणभर मी तिथे थबकलो. मग अर्चा नसल्याचा फायदा घेत बंगल्यात काही संशयास्पद सापडतंय का हे बघायचं ठरवलं. मुख्य दार बंद असल्यामुळे आत शिरण्यासाठी दुसरा एखादा मार्ग शोधणं भाग होतं. माझं हे कृत्य तसं बेकायदेशीर होतं, पण त्याला काही इलाज नव्हता. सत्य शोधण्यासाठी असे बेकायदेशीर उद्योग मी बऱ्याच वेळा केले होते, त्यात आणखीन एक भर चालताय. मी बंगल्याच्या डाव्या बाजूनं पुढं होत त्या मोठ्या खिडकीजवळ आलो जिथून रॉजर, अर्चा आणि वेदिकाचं संभाषण मी ऐकलं आणि पाहिलं सुद्धा होतं. सुदैवाने पूर्वीसारखी ती खिडकी आतनं बंद नव्हती. खिडकी उघडून मी आत शिरलो. रॉजरच्या खुनाशी संबंधित काही सूत्र हाती लागतायत का हे बघण्यासाठी मी बंगल्याचा कोपरानकोपरा शोधला आणि शेवटी निराश होऊन बाहेर आलो. माझी सगळी मेहनत फुकट गेली होती. हाताला काहीही लागलेलं नव्हतं. अर्चा बंगल्यात नव्हती, पण तिचं सामान मात्र बंगल्यात होतं. याचा अर्थ तिने बंगला कायमचा सोडला नव्हता. आज ना उद्या ती नक्की परतणार होती. निदान आपलं सामान नेण्यासाठी तरी ती येणारच होती. बंगल्यात शिरण्याचा तेवढा एक फायदा झाला होता. मनाचं समाधान करून घेणं किती सोपं असतं नाही का. मी गेटमधनं बाहेर पडलो, पल्सर जवळ आलो. अर्चाला भेटायचा माझा प्रयत्न वाया गेलेला होता. आता निदान त्या वेदिकाला तरी गाठायला हवं होतं. रमाकांतच्या माणसानं तिचा पत्ता नक्की शोधून काढला असेल. मनात विचार येताच मी खिशातनं मोबाईल काढला. रमाकांतचा मोबाईल लावला. हां बोला मायबाप. पलीकडनं रमाकांतचा आवाज आला. अबे मी मायबाप नाही, मी विक्रम बोलतोय. तो मलाच उद्देशून मायबाप म्हणाला आहे हे कळत असून सुद्धा मी म्हणालो, नाही तुम्ही राजे विक्रमादित्य असला तरी आमच्या दृष्टीनं मायबापच आहात. बोला की काय सेवा करू. आता तू एवढा मायबाप बोलतोय तर तुला सेवेची संधी दिलीच पाहिजे नाही का. तर वत्सा, मला त्या वेदिकेचा पत्ता हवा आहे. मीही नाटकी स्वरात म्हणालो, सांगतो की मायबाप. रमाकांत अजूनही आपल्या भूमिकेतनं बाहेर पडायला तयार नव्हता. ती हॉटेल इंद्रजीतमध्ये उतरलेली आहे. अच्छा, आणि तिच्या रूमचा नंबर 205. व्हेरी गुड. आता आणखीन एक काम कर. अबे तुला काही लाज लज्जा शरम आहे का नाही रे. रमाकांत शेवटी आपल्या असली रूपात येत म्हणाला, अरे आज जरा सौजन्यानं वागावं असं ठरवलं होतं, तर तू लगेच लागला गैरफायदा घ्यायला. हां, एका मागोमाग एक काम सांगतच चाललायस, पण दाम देण्याचं नाव द्यायला काही तयार नाही आहेस. दाम देण्याचं नाव काढलं की तुझ्या घशात काय शार्कचा काटा अडकतो का काय. हे बघ रमाकांत, आता जर तू माझ्यासारख्या महान पत्रकाराचा उपमर्द केलास तर जो चेक मी तुला देणार आहे ना तो पुन्हा माझ्या अकाउंटमध्ये जमा करीन. चेक देणार याने की धनादेश. हां बच्चे, चेक. रुपये लिहिलेला चेक याने की धन देण्याचा आदेश असलेला धनादेश. मी ही नाटकी स्वरातच म्हणालो. या क्षणी माझ्या खिशात 2 बेअरर चेक आहेत. एक 10,000चा, दुसरा 20,000चा. क्या समजे. समज गया यार, समज गया. तुझ्याकडे 2 चेक आहेत ही फार आनंदाची गोष्ट आहे हो. रमाकांत लोणी लावल्यासारख्या स्वरात म्हणाला, असं कर, तो 20,000वाला चेक आहे ना तो तू मला दे आणि तो 10,000वाला आहे ना तो तुझ्या अकाउंटमध्ये जमा कर.
आणि हां, चेक घेऊन जरा लवकर ये, नाही तर सामोसे चहा गार होऊन जाईल काय. वा वा बेटा वा. चेकचं नाव ऐकताच उदार होऊन न मागता चहा सामोसे खायला घालायला निघाला तू. इतक्या वेळा मागितलं पण तू चहाबरोबर साधं बिस्किट नाही दिलं कधी. खरंय रे, खरंय. कोणीतरी म्हटलं ते खरं आहे, पैशामध्ये मोठी ताकद असते. एनिवे तुला चेक मिळेल, पण 20,000वाला नाही, 10,000वाला मिळेल. बरं ठीक आहे, 10 तर 10, तो तरी दे रे बाबा. चोर नाही तर नाही, त्याची लंगोटी सही. हां, आता कसं? बरं आता जरा कामाचं ऐक. ऐकतो की मायबाप, ऐकतो. तुला रॉजरच्या बंगल्याचा पत्ता माहीत आहेच. पटेल नगरमधला बंगला नंबर 9. तर त्या बंगल्यावर नजर ठेवायची. आत्ता ह्या क्षणी त्या बंगल्यात कोणीच नाही आहे, पण कोणत्याही क्षणी त्या बंगल्यात एक तरुण आणि सुंदर मुलगी यायची शक्यता आहे. ती साधारण 19-20 वर्षाची आहे, चेहरा अंडाकृती आहे आणि डोळे निळसर झाक असलेले आहे. ती आल्याबरोबर तुझ्या माणसाला मला कळवायला सांग, आणि जर ती मुलगी आपलं सामान गोळा करून दुसरीकडे कुठे जात असेल तर तिच्या नव्या जागेचा पत्तासुद्धा मला मिळायला पाहिजे. ओके, नो प्रॉब्लेम. मी लगेच रंजनला पाठवतो तिकडे. बस आता तू माझं छोटंसं काम कर. कसलं काम? मला त्या दानशूर कर्णाचा पत्ता सांग, ज्यांनी तुला 30,000चे चेक दिले. तुला कशाला हवा आहे त्याचा पत्ता? नाही, मी आज त्याच्याकडे दान स्वीकारण्यासाठी जायचा विचार करतोय ना. रमाकांत नाटकी गंभीरपणे म्हणाला. अरे रमाकांत, चला आयुष्यात सिरियस कधी होणार कोणाला माहिती. हे बघ, ते पैसे मला नरेश मित्तलनं दिलेत. रमाकांतची उत्सुकता शमवत मी म्हणालो. 10,000चा चेक त्यांनी रॉजर डिकॉस्टाची माहिती मिळवण्यासाठी दिला होता, आणि आज 20,000चा चेक त्यांनी त्यांच्या मुलीला मी सही सलामत परत आणलं म्हणून दिला. त्यांच्या चोरीला गेलेल्या पैशांचा आणि दागिन्यांचा शोधसुद्धा मीच घेतोय. त्याचा शोध लावल्यावर कदाचित असाच आणखीन एखादा चेक ते मला द्यायची शक्यता आहे. असं म्हणत मी क्षणभर थांबलो आणि मग त्याला डिवचण्यासाठी म्हणालो. आणि रमाकांत भाऊ, हे पैसे मला दान म्हणून नाही मिळाले, तर ही माझ्या कष्टाची कमाई आहे, समजलं? अबे, कधी स्वप्नात तरी कष्ट केले का तू? म्हणे कष्टाची कमाई. हट माय भोट. अरे रमाकांत, फोनमधनं कसला तरी जळल्याचा वास येतोय बरं का. बघ रे, काय जळते? नाही, तू तर नाही ना जळत? मी मिश्किल हसून म्हणालो. हां, पण जळून कोळसा होण्यापूर्वी माझं काम तेवढं कर बाबा. श्रद्धांजली म्हणून तुझ्या फोटोला पूर्ण 2 रुपयांचा हार घालीन मी. आणि रमाकांत, मला शिव्या घालायच्या आधी मी मोबाईल बंद करून टाकला. आता सगळ्यात पहिलं काम वेदिकाला भेटणं. पल्सरला किक मारली. मी हॉटेल इंद्रजीतच्या दिशेनं निघालो. हॉटेल इंद्रजीतच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या 205 नंबरच्या रूमसमोर उभं राहून मी हलकेच दारावर टकटक केलं. येस, कम इन. आतून एक मधाळ स्त्री स्वर ऐकू आला. दार हलकेच ढकललं. मी आत शिरलो. आत असलेल्या तरुणीला मी बघता क्षणी ओळखलं. ही तीच तरुणी होती जिला मी रॉजरच्या बंगल्यात त्याला शूट करण्याची धमकी देऊन बाहेर पडलेली बघितलं होतं. ती बेडजवळ असलेल्या एका कोचावर बसली होती. ह्या क्षणी तिने मोठ्या गळ्याचा अतिशय पारदर्शी असा गाऊन घातला होता. बहुतेक गाऊनचा उपयोग शरीर झाकण्यासाठी करायचा असतो याच्यावर तिचा विश्वास नसावा. तिच्या समोरच्या टिपॉयवर एका प्लेटमध्ये खारवलेले काजू होते आणि हातात बिअरनी भरलेला ग्लास होता. टिपॉयवर असलेली बिअरची बाटली जवळजवळ अर्धी रिकामी झाली होती. तिने ग्लास ओठांना लावला, बिअरचा एक घोट घेतला. प्लेटमधली काजूची एक पाकळी उचलली, अलगद तोंडात टाकली. हे सगळं करत असताना ती प्रश्नार्थक नजरेनं माझ्याकडे बघत होती. मी तिच्या समोरच्या कोचावर बसलो. ठेवणीतलं हास्य आणत काहीशा मोकळ्या स्वरात म्हणालो, हाय. हाय असं म्हणत माझ्याकडे शोधक नजरेनं बघत तिने विचारलं, आपण यापूर्वी कधी भेटलो? म्हणजे आय एम सॉरी, मला आठवत नाही म्हणून विचारलं. हां, नाही, अहो सॉरी कशाबद्दल, ही आपली पहिलीच भेट आहे. असं म्हणत मी क्षणभर थांबलो. मग जर तिला खुश करण्याच्या हेतूनं मी म्हणालो, आणि तुम्हाला पाहिल्यानंतर आपली ही भेट शेवटची न ठरो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थनाच करायला लागलोय. माझ्या अपेक्षेप्रमाणे आपल्या सौंदर्याची ती अप्रत्यक्ष स्तुती ऐकून माझ्याकडे बघत ती मादक हसली. एनिवे, माझं नाव विक्रम आहे, आणि माझी काही चूक होत नसेल तर तुम्ही वेदिका आहात. आय एम राईट? राईट, ती स्मित करत म्हणाली. माझं नाव वेदिकाच आहे. बोलता बोलता एकदम ती थबकली. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य लुप्त झालं. मिस्टर विक्रम? माझ्याकडे बघत काहीशा शंकित स्वरात ती म्हणाली.
एकीकडे तुम्ही म्हणालात की ही आपली पहिलीच भेट आहे आणि दुसरीकडे तुम्हाला माझं नावसुद्धा माहिती आहे. हे कसं काय? पोरगी हुशार होती, नो डाऊट. मला तुमच्याविषयी रॉजर बोलला होता. मी अगदी सहजतेचं आव्हान सफाईनं खोटं बोललो. रॉजरचं नाव ऐकताच वेदिकाच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. तिचा चेहरा कठोर झाला. तिच्या डोळ्यात तिरस्कार आणि घृणेचे भाव जमा झाले. काही क्षण ती संशयी नजरेनं माझ्याकडे बघत राहिली. मग काहीशा कठीण आवाजात तिने विचारलं, रॉजरशी तुमचा काय संबंध आहे आणि तुम्ही इथे कशासाठी आलाय? रॉजरशी तसा माझा काही संबंध नाही, थोडीफार तोंड ओळख आहे इतकंच. आणि मी इथे आलोय ते तुम्हाला एक खुशखबर सांगावी म्हणून. खुशखबर? कसली कसली खुशखबर? वेदिकाच्या नजरेत संशय होता, पण तिच्या आवाजात मात्र उत्सुकता होती. मी वेदिकाच्या चेहऱ्यावर नजर रोखत आणि थेट तिच्या डोळ्यात बघत अतिशय गंभीर पण शांत स्वरात म्हणालो, रॉजरचा खून झालाय, त्याला कोणीतरी गोळी घातली आहे. काय? वेदिका बसल्या जागी एकदम ताठ झाली. बिअरचा ग्लास तिच्या हातातून पडता पडता वाचला होता. रॉजरचा खून जर हिनीच केला असेल तर आत्ताचा तिचा हा अभिनय दाद देण्यासारखा होता, यात शंका नाही. वेदिका काही वेळ तशीच डोळे विस्फारून माझ्याकडे बघत राहिली. मग अजूनही विश्वास बसत नसल्यासारख्या स्वरात तिने विचारलं, खरं सांगताय तुम्ही? खरंच रॉजरचा? हो, मी मान डोलवत गंभीरपणे म्हणालो. बघता बघता वेदिकाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि कुठल्याही क्षणी ती हुंदके देऊन रडायला लागेल असे भाव तिच्या चेहऱ्यावर जमा झाले. मला वाटलं होतं की मी तिच्याकडे टक लावून बघत म्हणालो, रॉजरच्या मृत्यूची बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल, पण त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून तुम्हाला तर फारच दुःख झालेलं दिसतंय. तो मेला याचं मला जराही दुःख झालेलं नाही आहे. माझ्या दुःखाचं कारण वेगळं आहे. अच्छा, कुठलं कारण? ते मी तुम्हाला का सांगावं? वेदिकाच्या कपाळावर हलक्याशा आठ्या आल्या. तिने एकदम चमकून विचारलं, तुम्ही पोलिसांपैकी तर नाही कोणी? नाही नाही, मी प्रेसचा माणूस आहे. प्रेसचा? हो, मी प्रेस रिपोर्टर आहे. प्रेस रिपोर्टर? वेदिकानं पुन्हा एकदा चमकून माझ्याकडे बघितलं. तुम्ही रिपोर्टर आहात? हो, असं म्हणत मी प्रेस कार्ड काढलं, तिला दाखवलं. वेदिका काही क्षण माझ्या प्रेस कार्डकडे बघत राहिली. मग खात्री पटल्यावर तिने विचारलं, तुम्हाला माझ्याकडनं काय हवं आहे? मला तुमची मदत हवी आहे. माझी मदत? हो, पण मी तुम्हाला काय मदत करणार? मनात आणलं तर तुम्ही माझी खूप काही मदत करू शकता, मी तिला समजून सांगण्याच्या स्वरात म्हणालो. खरं सांगायचं तर मी रॉजरच्या खुन्याचा शोध घेतोय आणि तुमच्या मदतीनं कदाचित त्या खुन्यापर्यंत पोहोचणं मला शक्य होईल असं वाटतंय. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे हे माझ्या लक्षातच येत नाही आहे. तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते प्लीज स्पष्टपणे सांगाल? ठीक आहे, मला तुमच्याकडनं माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. उत्तरं? हा, कुठल्या प्रश्नांची उत्तरं? याच की रॉजरशी तुमचं नेमकं काय नातं होतं? रॉजरला तुम्ही ठार मारण्याची धमकी का दिली होती? आणि तशी धमकी देऊनसुद्धा त्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर तुम्हाला एवढं दुःख का झालंय? क्षणभरासाठी वेदिकाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाल्यासारखा झाला होता, पण लगेच स्वतःला सावरत ती काहीशी चिडून म्हणाली, कोण म्हणतं मी रॉजरला ठार मारण्याची धमकी दिली होती म्हणून? मी म्हणतोय. खोटं बोलताय तुम्ही. मॅडम, मला खोटंच बोलायचं असतं तर जगात तुमच्यापेक्षा कितीतरी सुंदर मुली पडल्या आहेत. त्यांच्यापैकी कोणाची बोललो असतो मी, त्यासाठी तुमची निवड केली नसती. पण ज्या अर्थी मी तुमची निवड केली आहे त्या अर्थी मी जे काय बोलतोय ते खरं आहे. मी स्वतः माझ्या कानांनी तुम्हाला धमकी देताना ऐकलं होतं. तुम्ही रॉजरला म्हणाला होतात, आत्ता तर मी जातीये पण उद्या परत येईन, आणि उद्याही तुझं हेच उत्तर असेल तर तुझा जीव घ्यायला मी मागे पुढे बघणार नाही. आय विल किल यू. बघा, याच शब्दात धमकी दिली होती ना तुम्ही रॉजरला. वेदिकाचा चेहरा एकदम पांढरा फट्टक पाडला. हे खोटं आहे. आपल्या कोरड्या पडलेल्या ओठांवरनं जीभ फिरवत ती म्हणाली, मी रॉजरला अशी कसलीही धमकी नाही दिली. पण वेदिकाच्या आवाजात तो माघासचा जोर नव्हता. हे बघा मिस वेदिकाबाई, तुम्हाला नीट खोटं बोलता येत नाही आहे. तुमचा चेहरा, तुमचा आवाज सांगतोय की तुम्ही खोटं बोलताय.
तुम्ही रॉजरला धमकी दिली होती हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. नव्हती दिली. शुअर? येस, आय एम शुअर. म्हणजे तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही तर? हो, नाही देणार. मग मी जाऊ? ठीक आहे, मोठी मेहरबानी होईल माझ्यावर. जा तुम्ही. ठीक आहे. ओके ओके मॅडम, ओके. माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तुम्ही नकार देऊ शकता, पण जेव्हा हेच प्रश्न तुम्हाला पोलीस विचारतील तेव्हा तुम्हाला त्यांना नाही नकार देता येणार. कारण पोलिसांचा खाक्या वेगळाच असतो. माझ्यासारखी सभ्य भाषा त्यांना येत नाही आणि समजतही नाही. पोलिसांचं नाव ऐकताच वेदिकाच्या चेहऱ्यावर उमटलेले भीतीचे भाव मला अगदी स्पष्टपणे दिसायला लागले. ही माझी मात्रा बरोबर लागू पडली. तिच्यावर आणखीन दबाव टाकण्यासाठी म्हणालो, मी हे सगळं पोलिसांना जाऊन सांगतो. रॉजरला शोधून काढायचं काम तुम्ही एका डिटेक्टिव्ह एजन्सीवर सोपवलं होतं, त्याचीही कल्पना पोलिसांना देतो आणि रॉजरचा पत्ता मिळाल्यावर तुम्ही कशा उत्तेजित झाल्या होत्या ते सुद्धा सांगतो. हां, आणखीन एक, त्यावेळी तुमच्या पर्समध्ये एक छोटंसं पिस्तूल होतं हे पोलिसांना समजल्यावर त्यांची काय रिॲक्शन होईल याची कल्पना तुम्ही करू शकता, नाही का? अच्छा मॅडम, गुड नाईट, येतो मी. मी कोचावरनं उठलो. तिच्याकडे न बघता दाराच्या दिशेनं वळलो. मिस्टर विक्रम, प्लीज एक मिनिट थांबा, प्लीज. वेदिकानं मागणं आवाज दिला. तिच्या आवाजातली थरथर मला जाणवली. वेदिका मला थांबवणार याची मला खात्री होती. मी वळून तिच्याकडे बघत गंभीर स्वरात म्हणालो, बोला मॅडम. प्लीज प्लीज सिट डाऊन. वेदिका विनंतीवजा स्वरात म्हणाली. ओके. असं म्हणत मी पुन्हा कोचावर बसलो. आरामात व्हील्स काढली, शिलगावून टाकले. वेदिकानं टिपॉयवरचा बिअरचा ग्लास उचलला, एका दमात रिकामा केला. ग्लास पुन्हा टिपॉयवर ठेवत ती म्हणाली, मी जर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली तर तुम्ही पोलिसांकडे नाही जाणार ना? तुम्ही जर रॉजरचा खून केला नसेल तर तुम्ही निर्धास्त राहा, मी पोलिसांना काहीच सांगणार नाही. मीही तिला आश्वासन देऊन टाकलं. खरंच सांगते, मी नाही रॉजरचा खून केला, माझ्यावर विश्वास ठेवा. नाही ठेवीन ना, पण पहिल्यांदा तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं तर द्या. ठीक आहे, विचारा. माझे हे सगळे प्रश्न तेच आहेत. पहिला प्रश्न, तुमचं रॉजरशी नेमकं नातं काय होतं? रॉजर एकेकाळचा माझा नवरा होता, वेदिका गंभीर चेहऱ्यानं म्हणाली. आणि मी मात्र एकदम धक्का बसल्यासारखा तिच्याकडे बघत राहिलो आणि जोरात ओरडलो, काय सांगताय? वेदिकाचं हे उत्तर मला सर्वस्वी अनपेक्षित होतं. मी आपलं असंच गृहीत धरलं होतं की आरच्यासारखी वेदिकासुद्धा रॉजरची प्रेयसी असावी, त्यांनी तिला धोका दिला असावा. पण वेदिका तर म्हणत होती. मग मला सांगा, तुमच्या ह्या एकेकाळचा ह्या शब्दाचा अर्थ काय? स्वतःला सावरत मी काहीसं गोंधळून तिच्याकडे बघत विचारलं, तुम्हाला असं तर म्हणायचं नाही आहे की रॉजरशी पती म्हणून असलेले तुमचे संबंध तो मरण्यापूर्वी संपुष्टात आले होते? हो, मी त्याच्याकडनं डायव्होर्स घेतला होता. 4 वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं होतं आणि वर्षभरापूर्वी आमचा डिवोर्स झाला. तुमचं लव्ह मॅरेज होतं? हो. गोव्यातल्या एका हॉटेलात रॉजर सिंगर होता आणि मी डान्सर होते. बऱ्याच वेळेला आम्ही दोघं जोडीनं परफॉर्म करायचो. त्याच दरम्यान आमचं प्रेम जमलं आणि मी लग्न केलं. मग असं असताना डायव्होर्सची वेळ का आली? त्याला कारण रॉजरच हो. लग्नानंतर 1.5-2 वर्षांपर्यंत आम्ही खूप सुखात आनंदात होतो, पण त्याच्यानंतर रॉजरला जुगाराचं व्यसन लागलं. तो आपली सगळी कमाई जुगारात उडवायला लागला. मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, कधी प्रेमानं, कधी नाराजी व्यक्त करून, पण त्यांनी कधीही माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही दिलं. हळूहळू आमच्या दोघातलं अंतर वाढत गेलं. आम्ही दोघंही एकमेकांना टाळायला लागलो. थोडक्यात एकाच छताखाली आम्ही दोघे अनोळखी असल्यासारखे राहत होतो. अच्छा, आणि हे सगळं असह्य होऊन शेवटी तुम्ही त्याच्याकडनं डायव्होर्स घेतला? नाही, एवढं सगळं होऊनसुद्धा माझ्या डोक्यात तोपर्यंत डिव्होर्सचा विचार आला नव्हता. पण असं म्हणत वेदिका क्षणभर थांबली. नकळत तिचा चेहरा कठीण झाला आणि त्याच कठीण स्वरात ती म्हणाली, जेव्हा रॉजर अर्चा नावाच्या मुलीच्या प्रेमात अडकला हे मला समजलं ना, तेव्हा माझा संताप अनावर झाला. खरं तर संतापापेक्षा माझ्या मनात त्याच्याबद्दल आत्यंतिक तिरस्कार निर्माण झाला आणि त्याच क्षणी त्या माणसाशी कसलेही संबंध ठेवायचे नाहीत असं ठरवून मी डिव्होर्ससाठी कोर्टात दावा दाखल केला. वर्षभरापूर्वी कोर्टानं माझ्या बाजूने निकाल दिला, मला डायव्होर्स मिळाला. पण माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही आहे. मी विचारी नजरेनं वेदिकाकडे बघत विचारलं, तुम्हाला रॉजरपासून डिव्होर्स मिळाला होता,
पती म्हणून त्याच्याशी असलेले तुमचे संबंध संपुष्टात आले होते. मग असं असताना सुद्धा तुम्ही त्याचा शोध का घेत होतात आणि तुम्ही त्याला जीवे मारण्याची धमकी का दिली होती? मी तुम्हाला सगळं सांगते, ते ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. असं म्हणत वेदिका क्षणभर थांबली. मग कपाळावर हलक्याशा आठ्या घालत काहीशा कडवट स्वरात म्हणाली, जुगाराच्या व्यसनापायी रॉजर स्वतःचं होतं नव्हतं ते सगळं घालवून बसला होता आणि त्यामुळे तो माझ्या फ्लॅटमध्ये राहत होता. डिव्होर्सनंतर आमच्यातलं पती पत्नीचं नातं संपुष्टात आलं होतं आणि मग नंतर त्याला नाईलाजानं माझा फ्लॅट सोडायला लागला. पण फ्लॅटची एक चावी त्याच्याकडे राहिली होती. ते माझ्या लक्षात सुद्धा नव्हतं. साधारण वर्षभरापूर्वी म्हणजे डिवोर्स झाल्यानंतर 8-10 दिवसानंतरची गोष्ट. एक दिवस मी घरी परत आले तर माझे सगळे दागिने पैसे चोरीला गेले होते. ही चोरी रॉजरनीच केली आहे हे समजायला मला वेळ नाही लागला, कारण मी माझे सगळे दागिने किचनमधल्या एका डब्यात लपवून ठेवत असे आणि ही गोष्ट फक्त रॉजरला माहिती होती. दुसरं म्हणजे फ्लॅटची एक चावी त्याच्याकडेही आहे हे त्यावेळी मला आठवलं होतं. म्हणून एक मिनिट, मी तिला मध्येच अडवलं आणि विचारलं, दागिने तुम्ही किचनमध्ये का लपवून ठेवत होतात? तुम्ही इथे एखाद्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवू शकत होतात ना. वेदिका क्षणभर अडखळली, पण माझी नजर टाळत काहीशा खालच्या आवाजात म्हणाली, अहो माझा पेशाच असा आहे ना की मला नेहमी आकर्षक दिसण्यासाठी सजून धजून राहावं लागतं आणि मग अशा वेळी मला त्या दागिन्यांची गरज भासू शकत होती आणि शिवाय त्यातले काही दागिने असे होते की जे मला गिफ्ट म्हणून मिळाले होते. ऐशी, आणि तुमच्याकडे त्याचा कसलाही हिशोब नव्हता, करेक्ट? हो ना. बरं मला सांगा, चोरीला गेलेल्या त्या दागिन्यांची किंमत किती होती? साधारण 2-1 लाख रुपये. आणि पैसे? ते फार नव्हते, फार तर 10-12 हजार असतील. एनिवे, दागिने चोरीला गेल्याचं आणि ते रॉजरनंच चोरल्याचं लक्षात आल्यानंतर तुम्ही काय केलं? रॉजरनी माझ्या आयुष्यभराची सगळी पुंजी पळवली हे लक्षात आल्यावर माझी अवस्था वेड्यासारखी झाली. त्याच तिरीमिरीत रॉजरला जाब विचारण्यासाठी मी तो भाड्यानं राहत असलेल्या फ्लॅटवर गेले तर तो फ्लॅट सोडून गेलाय असं त्याच्या मालकाने मला सांगितलं. तो गेला कुठे कोणालाच माहिती नव्हतं. कदाचित अर्चाला ते माहिती असेल म्हणून मी तिच्या घरी गेले तर अर्चासुद्धा घरातनं पळून गेल्याचं समजलं. मग तर माझी खात्री झाली की रॉजर माझे दागिने आणि पैसे घेऊन पळून गेलाय आणि म्हणून मी त्याचा शोध घेत होते. तुम्ही पोलिसात तक्रार नाही केली? नाही केली, कारण मग पोलिसांनी मला हजारो प्रश्न विचारले असते. माझ्याकडे एवढे दागिने कसे आले, कुठून आले, कुणी दिले? त्यांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर मी नसते देऊ शकले आणि कदाचित मीच अडचणीत आले असते. म्हणून मी पोलिसात न जाता स्वतःच रॉजरचा शोध घ्यायचं ठरवलं. सुरुवातीला रॉजर गोव्यातच असेल या समजुतीनं मी गोव्यात त्याचा शोध घेत राहिले. गोव्याचा कोपरा शोधला मी. जवळजवळ वर्ष होऊन गेलं तरी रॉजरचा शोध लागला नाही. निराश झाले होते. रॉजर सापडेल ही आशा सोडूनच दिली होती. पण 4 दिवसांपूर्वी अचानक मला रॉजर मुंबईत असल्याचं कळलं. माझ्या एका परिचितानं त्याला मुंबईत बघितलं आणि गोव्यात परतला तेव्हा त्यांनी ते मला सांगितलं आणि ती बातमी समजताच मी लगेच इथे आले. रॉजर इथल्याच एखाद्या हॉटेलात किंवा क्लबमध्ये नोकरी करत असेल याची मला खात्री होती, पण एवढ्या मोठ्या शहरात मी शोधणार कुठे त्याला? आणि मला तर काही इथले हॉटेल क्लब माहितीच नाहीत ना. म्हणून मी एका डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेतली. आणि काल तुम्हाला त्याचा पत्ता मिळाला? हो. पत्ता मिळताच मी तडक त्याला भेटायला गेले. त्यावेळी तो बंगल्यात होता. त्याला समोर बघताच माझा संताप अनावर झाला होता, पण मी आवरलं स्वतःला. मी माझे दागिने आणि पैशाची त्याच्याकडे मागणी केली, पण तो इतका बेशरम आणि नीच, त्यांनी उलट मला शिव्या घालायला सुरुवात केली आणि गेट आऊट म्हणत मला तिथून जायला सांगितलं. त्यावेळी माझ्या हातात दुसरं करण्यासारखं काहीच नव्हतं. म्हणून मग मी त्याला दुसऱ्या दिवशी जर माझे दागिने आणि पैसे नाही मिळाले तर जीवे मारायची धमकी दिली, पण ती वेळ आलीच नाही. मी त्याला परत भेटण्याआधी त्याचा खून झाला. समजा तुम्ही त्याला परत भेटला असतात आणि त्यांनी तुमचे दागिने परत दिले नसते तर खरंच तुम्ही त्याचा खून केला असतात? नाही, काही सांगता येत नाही. कदाचित केला सुद्धा असता. विक्रमसाहेब, रॉजर मेल्याचं मला अजिबात दुःख नाही आहे. दुःख एकाच गोष्टीचं आहे की त्याच्या मृत्यूबरोबर माझे दागिने परत मिळायची आशा संपुष्टात आली आहे. तुम्ही मला खरं सांगताय रॉजरचा खून खरंच तुम्ही केलेला नाही? विश्वास ठेवा ना माझ्यावर, मी नाही केला खून त्याचा.
नाही, तुम्ही आत्ताच म्हणालात ना की तशीच वेळ आली असती तर तुम्ही कदाचित त्याचा खून केला असतात. असं तर नाही का आज सकाळी तुम्ही आपले दागिने मागण्यासाठी त्याच्याकडे गेलात, त्याने नकार दिला आणि तुम्ही त्याच्यावर गोळी झाडली? नाही हो, मी तर आज सकाळपासून या हॉटेलच्या बाहेरसुद्धा पडलेलं नाही. म्हणजे आज सकाळी 6 ते 7च्या दरम्यान तुम्ही हॉटेलमध्ये आपल्या ह्या खोलीत होतात? हो. आणि तुमचं ते पिस्तूल कुठं आहे? माझ्या पर्समध्ये. तुमच्याकडे त्याचं लायसन आहे? नाही. नाही? लायसनशिवाय पिस्तूल जवळ बाळगणं हा गुन्हा आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे? हे पिस्तूल तुमच्याकडे आलं कुठनं? गोव्यात आलेल्या एका पर्यटकाकडनं मिळवलं होतं मी ते. कशासाठी? रॉजरचा शोध लागला तर त्याला धमकावण्यासाठी त्याचा उपयोग होईल म्हणून. ते पिस्तूल जरा मला दाखवाल? वेदिकानं बेडवर पडलेली आपली पर्स उचलली, त्यातलं पिस्तूल काढलं, माझ्या हातात दिलं. मी पिस्तूल उलटसुलट करून बघितलं. मग पिस्तुलाची नळी नाकाजवळ नेली. नळी एकदम स्वच्छ होती. त्यातून एवढ्यात गोळी वगैरे झाडली गेली असं अजिबात वाटत नव्हतं. तरीही खात्री करून घेण्यासाठी मी चेंबर उघडून बघितलं. चेंबरमध्ये 6च्या 6 गोळ्या जशाच्या तशा होत्या. असं वाटत होतं की त्या गोळ्या कितीतरी दिवसांपासून चेंबरमध्ये तशाच पडून आहेत. पिस्तूल तसंच हातात धरून मी काही वेळ विचार करत राहिलो. मग पिस्तूल परत वेदिकाला देत म्हणालो, शक्य तेवढ्या लवकर या पिस्तुलापासून स्वतःची सुटका करून घ्या, नाहीतर रॉजरच्या खुनाबद्दल नाही पण बेकायदेशीर पिस्तूल जवळ बाळगल्याबद्दल तुम्हाला शिक्षा होऊ शकते. समजलं? वेदिकानं काही न बोलता आज्ञाधारकपणे मान डोलावली. एनिवे, तुम्हाला काय वाटतंय? पुन्हा मूळ मुद्द्याकडे येत मी विचारलं, रॉजरचा खून कोणी केला असावा? मला वाटतं त्याचा खून अर्च्यानं केला असेल. का? साधी गोष्ट आहे. माझे दागिने रॉजरने तिला दिले असतील. काल मी दिलेल्या धमकीनं रॉजर घाबरला असेल. मला परत देण्याच्या हेतूनं त्याने अर्च्याला ते दागिने मागितले असतील आणि अर्च्यानं ते द्यायला नकार दिला असेल. मग त्यावरनं त्या दोघांचं भांडण झालं असेल आणि रागाच्या भरात अर्च्यानं त्याचा खून केला असेल. म्हणजे अर्च्या रॉजरच्या बरोबर राहत होती याची तुम्हाला पूर्ण खात्री आहे? नाही तर दुसरीकडे कुठे जाणार ती? तसंही रॉजरच्या बरोबरीनं तिनेही गोवा सोडलंच होतं ना. मी तिला रॉजरच्या बंगल्यात बघितलं नाही, पण माझी खात्री आहे ती रॉजरच्या बरोबरच राहत असावी. तुम्हाला माहिती आहे, रॉजरनं या शहरातल्या एका करोडपतीच्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं आणि तो तिच्याशी लग्न करायचं स्वप्न बघत होता. काय सांगताय? वेदिका एकदम डोळे विस्फारून माझ्याकडे बघत म्हणाली, नाही हो, मला त्याबद्दल नाही काय माहिती. पण खरं सांगू का, त्याच्यासारखा नीच आणि हलकट्ट माणूस पैशासाठी काहीही करू शकतो. ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न. तुम्ही किशोर शर्मा या नावाच्या तरुणाला ओळखता? नाही. कोण आहे तो? आहे कोणीतरी, जाऊ द्या, ते फारसं महत्त्वाचं नाही आहे. आणखीन काही विचारायचं आहे तुम्हाला? नाही, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिल्याबद्दल थँक्स. मिस्टर विक्रम, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आता तुम्ही पोलिसांना काही सांगणार नाही ना? वेदिकानं काहीशा कातर आवाजात विचारलं. नाही सांगणार नाही. पण रॉजरच्या खुन्याला अटक होईपर्यंत तुम्हाला हे शहर सोडून जाता येणार नाही. पण ह्या शहरात राहून मी काय करणार? आराम करा किंवा मग इथेच एखाद्या हॉटेलमध्ये परफॉर्मन्स द्यायला सुरुवात करा. तुमचा वेळही जाईल, पैसेही मिळतील. तसंही तुम्हाला फार दिवस इथे राहावं लागेल असं नाही वाटत. पोलीस रॉजरच्या खुन्याचा शोध घेत आहेत. मीही माझ्या परीनं खुन्याला शोधण्याचा प्रयत्न करतोच आहे आणि माझी खात्री आहे खुनी लवकर आमच्या हाती लागेल. आणि कोणी सांगावं, खुन्याचा शोध घेता घेता कदाचित तुमच्या दागिन्यांचाही शोध लागेल. काय सांगताय? असं होऊ शकतं. जगात अशक्य असं काही नाही ना मॅडम. मग ठीक आहे, मी थांबीन इथे. असं म्हणत वेदिका क्षणभर थांबली. मग विशिष्ट नजरेनं माझ्याकडे बघत म्हणाली, तुम्ही जर माझे दागिने मला परत मिळवून दिलेत ना, तर जे तुम्ही मागाल ते तुम्हाला देईन मी, प्रॉमिस. तिच्या बोलण्यामागचा मतितार्थ लक्षात येऊन मी हसलो आणि म्हणालो, ती वेळ येईल तेव्हा काय ते ठरवू. अच्छा, पुन्हा एकदा सहकार्याबद्दल धन्यवाद. मी कोचावरनं उठलो आणि वेदिकाचा निरोप घेऊन बाहेर पडलो. वेदिकाकडनं मला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. तरीही रॉजरच्या खुनात तिचा हात असावा का नाही? नताशाला कैद करून ठेवणारी स्त्री ही वेदिकाच होती का नाही याबाबत अजूनही मला ठामपणे काही सांगता येत नव्हतं. मिळालेल्या माहितीवरनं केसच्या कड्या जोडण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो, पण कुठेतरी काहीतरी चुकत होतं. आणि काय चुकत होतं तेच तर समजत नव्हतं.
साध्या वाटणाऱ्या या केसनं डोक्यावरचे केस जायची वेळ आली होती. हा विचार मनात आला आणि मला हसू फुटलं की डोक्यावरचे सगळे केस गेले तर मी कसा दिसेन. श्रोते हो, हा होता निमित्त मात्र या कादंबरीचा भाग 9. 10वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.